नमस्कार माझं उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल द उमेश डायरीमध्ये. तर आज तुम्ही बघू शकाल इकडे पावसाचं वातावरण भरपूर आहे. पाऊस पडतो सकाळपासून, आता थोडा कुठे निवाळला आहे. तर म्हटलं आज पावसाचं वातावरण आहे, तर म्हटलं आज काहीतरी बेत करूया. तर बघा इथे सगळं हिरवगार झालेलं आहे. इकडे जंगल पूर्ण संपूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर त्यानिमित्ताने म्हटलं काहीतरी आज चिकनचा बेत करायचा प्लॅन ठरलेला आहे. चला तर मग बघूया आता आपण. तर चिकन मी आता घ्यायला चाललेलो आहे. चिकन घेणं आल्यानंतर तुम्हाला दाखवतो सर्व. ते बघू शकता सर्व आमच्या ते हिरवगार झालेलं आहे सगळं पावसाने. खूप जोरात पाऊस पडतो आहे. मार्केटमधून अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर ते थोडं स्वच्छ धुवून घेऊया पहिलं. आपलं अर्धा किलो चिकन बारीक वगैरे करूनच आणलं आहे. चिकन आता स्वच्छ धुवून झालेलं आहे. तर आपण त्याला चटणी मीठ वगैरे चिकन मसाला वगैरे लावून ठेवूया थोडा वेळ, 2-3 मिनटं मॅरिनेट करायला. आणि त्यानंतर आपण हे करूया, थोडं चटणी मीठ मसाला टाकतो मी. चटणी मीठ मसाला लावून घ्या थोडं. जरा 4 ते 5 मिनटं आपण फोडणीसाठी करून घेऊया. आपला जसं तिखट पाहिजे तसं मसाला टाकून घ्यायचा. हे झालेलं आहे. चिकन मसाला पण टाकूया. आणि या व्हिडिओची खास गोष्ट अशी आहे की हे जे रेकॉर्डिंग होतं आहे हे माझ्या मोठ्या मुलीने केलेलं आहे. त्यामुळे खास हा विशेष व्हिडिओ आहे माझ्यासाठी. आणि पहिल्यांदा तिने काहीतरी बनवताना मी काहीतरी बनवताना तिने शूट केलेलं आहे. जर व्हिडिओ कसा झाला हे जरा एकदा नक्की व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून सांगा. कारण की तिची इच्छा होती की बाबांनी चिकन करायला पाहिजे. आणि सगळं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सगळं चांगला मसाला लागला पाहिजे त्याला चिकनला. आपला संपूर्ण मसाला लागलेला कलेज आहे. आता चिकन बनवण्याची जर तयारी चालू करूया आपण. थोडंसं 2 चमचे तेल टाकूया. त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर थोडे खडे मसाले टाकूया. आता आमच्याकडे बाहेर बघू शकता तुम्ही
जरा बिल्डिंगचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे सगळं लावलेलं गरम होत आहे खूप सारं. आणि आता आपण जरा तेल गरम झालेलं आहे, थोडे खडे मसाले जास्त टाकूया. तेजपत्ता, दालचिनी, लवंग, थोडं चांगलं परतून घेऊया त्याला. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटतं मी करतोय ते रेसिपी. त्याच्यात काय जास्त काय कमी जास्त असेल तर कमेंटद्वारे कळवा मला. हे गरम झालेलं आता थोडंसं याच्यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता टाकूया आपण. हे पण चिकन पहिल्यांदाच बनवतोय, मुलांची इच्छा आहे म्हणून. चांगलं परतून घ्या थोडा वेळ. चांगला शिजवलेला आहे. कांदा टाकून घ्या. कांदा थोडा लाल होईपर्यंत वाढ बघूया जरा. कांदा गरम होऊन दे. आणि हा आपला गोडा मसाला आहे, तर हा मस्त भाजून घेतलेला आहे. कांदा, लसूण, सुकं खोबरं याचा मसाला बनवलेला आहे, तर तो आता आपण टाकून घ्यायचा थोडा हे लाल झाल्यानंतर. कांदा लाल झालेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं तिखट टाकूया, कारण की आपण ऑलरेडी चिकनमध्ये थोडं टाकून घेतलेलं आहे तिखट. तर थोडा मालवणी मसाला आपला तो टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकायची, थोडा चिकन मसाला टाकूया, कारण की ऑलरेडी आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेले आहे सगळे. कारण की सगळे मसाले ऑलरेडी मी त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, त्यामुळे काही जास्त मी टाकत नाही आहे. आणि हे थोडंसं ढवळून घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडा आपण गरम मसाला टाकायचा, गोडा मसाला, जेणेकरून की चिकनला चांगला मस्त होते, मस्त आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊया. थोडं मीठ टाकलेलं नाही आम्ही, फोडणी त्यावर लय स्ट्रॉंग झालेलं आहे. थोडासा मसाला शिजायला देऊया, थोडं पाणी टाकूया त्याच्यामध्ये. आता हा मसाला शिजलेला आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण आता चिकन टाकून घेऊया. ऑलरेडी सगळं टाकलेलं होतं.
पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक चिकनचा रस्सा मसाला आणलेला आहे मी, तो थोडा टाकून घ्यायचा त्याच्यात थोडं. दिसताना तर छान दिसतंय, बघूया आता कसं होतंय ते. पण आपलं चिकनची करी करायची आहे, चिकनचा रस्सा, म्हणजे जेणेकरून चपाती आणि राईसवर खाता येईल आपल्याला. ओके, थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडं त्याला शिजायला ठेवा आता. कारण त्याच्यामध्ये आपण थोडा चिकन मसाला आणलेला आहे, चिकन रस्सा मसाला. थोडासा चिकनचा रस्सा मसाला आणलेला आहे सवाईचा, तो टाकून गेला, अजून थोडी चव वाढेल. थोडं चिकन आता आपण शिजायला ठेवायचं आणि शिजून झाल्यानंतर बघूया. चिकन आता रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. तर आता आपण गॅस बंद करूया आणि बघूया कसं झालं आहे ते. परी कसं झालं चिकन? बाबू कसं आलं आहे? एक नंबर. तर म्हणजे मुलांना तर आवडलेलं आहे. तुम्ही पण करून बघा कसं झालं आहे ते एकदा आणि मला कमेंटमध्ये कळवा. जे रेसिपी बनवली आहे तुम्ही पण घरी एकदा ट्राय करा, मी बनवलं तशी, आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बनवताना काही चुकीचं आढळलं असल्यास किंवा अजून याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायचे असल्यास तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत